केल्यानंतर त्या निमित्तानं काय संपर्क होतोय किंवा जरंगे पाटलांकडूनही आज कुठला प्रस्ताव येतोय त्याचा विचार करू, पण उपसमिती अशी कुठली बैठक मात्र ठरलेली नाही आहे. मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार आहे का आज? नाही, आता पाहू वेळ वागू. त्यांचं कसं आहे की आज मला वाटतं केंद्रीय गृहमंत्री मुंबईत आहे संध्याकाळी. आता त्यांच्याशी काही माझी चर्चा झाली नाही, पण मुंबईच्यासाठी मी चाललो की या निमित्तानं उपोषणकर्ते जे आहेत तर त्याच्या संदर्भात काही संपर्क होतो का, कारण त्यांनी आता त्यांनी माध्यमातून पाहिलं की इच्छा व्यक्त केली आहे चर्चेसाठी. शासनाची तयारी आहे ते पहिल्यापासून मी सांगितलं. तर त्या निमित्तानं आता मुंबईत प्रत्यक्ष गेल्यानंतर काय घडतंय कशा चर्चा पुढे जाते त्यानंतर आपण त्यानंतर पुढे ठरवू. तातडीने तुम्ही आता निघालेले आहात, मुख्यमंत्र्यांचं तुम्हाला बोलावणं आहे का की जरांगेंशी चर्चा करण्यासाठी तुम्ही जावं वगैरे काही? तुम्ही नाही, मला कोणी बोलवलं नाही किंवा माझी तसं काही चर्चा नाही आहे. जरांगे पाटलांची चर्चा नाही आहे किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर नाही आहे. पण मी असं विचार केला की आता मुंबईत आपण त्या सद्यस्थितीमध्ये आपण जर उपस्थित राहिलो आणि कधी काही असं आवश्यकता भासली तर आपण ती उपयोगला पाहिजे. हा माझा त्या पाठीमागचा हेतू. समितीचे बाकी पदाधिकारी मुंबईमध्ये येणार आहेत का? नाही, आता तशी काही समिती बैठक ठरलेली नाही ना, म्हणून तसं काही बैठकीचा अजेंडा काही कोणाला पाठवलेला नाही. शरद पवार राष्ट्रवादी गटाचे जे नेते आहेत तेच जरांगेंना भेटताना दिसत आहेत कुठेतरी. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.